सत्याची जाण हेच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। नवरात्र उत्सवास प्रारंभ, कल्याणातील दुर्गाडी किल्ल्यावरील देवींचे भक्तांनी घेतले दर्शन। पितृपक्ष संपताच नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला। नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येते। घटस्थापना करून देवीची आराधना करतात। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील भवानी मातेचे मंदिर आहे। मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गडावर गर्दी केली होती। मंदिर आणि किल्ला फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता। त्याचबरोबर मंदिराच्या आवारात 3.5 आदिशक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत। नवरात्र बरोबरच या ठिकाणी जत्राही सुरुवात झाली आहे। भाजप सरकार लघु उद्योजकांकडे करतोय दुर्लक्ष, कामा संघटनेचा आरोप। केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून देशाचा आर्थिक स्तर उंच व्हावा म्हणून परदेशी कंपन्यांना देशात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। मात्र स्थानिक लघु उद्योजकांकडे हे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप कामा संघटनेने केला आहे। स्मार्ट सिटी शहर करताना उद्योजकांच्या समस्या ऐकणे, त्या सोडविल्यास अधिक हातभार लागेल। जर सरकारने या लघु उद्योजकांकडे दुर्लक्ष केल्यास कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी कसे होणार, असेही कामा संघटनेचे म्हणणे आहे। लघु उद्योजकांकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यास येथील उद्योग जगतातील मराठी टक्का कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। डोंबिवली कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी देशात आणि राज्यात विशेषतः महाराष्ट्रामध्ये उद्योग चालत आहेत त्यांच्या मूलभूत गरजा सरकार आणि विविध शासकीय प्रशासन पूर्ण करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत संघटनेचे अध्यक्ष संजय काटेकर यांनी भाजपा सरकारचे लघु उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले। पुढे ते म्हणाले, उद्योगांमुळे येथील नागरी वस्ती वाढली। नागरिकांना विस्थापित करता आले नाही कारण ते मतदार आहेत। म्हणूनच उद्योगांना विस्थापित करायचे व कामगारांना देशोधडीला लावायचे। जागतिकीकरणाच्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी एकट्याने खर्च व अडीअडचणीवर मात करून स्पर्धा कशी काय करणार। क्रिसिल कंपनी कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीचा केंद्र व राज्य शासनाला अहवाल पाठवण्यासाठी लोकसहभागातून सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहे। या सर्वेक्षणासाठी त्यांनी वेगवेगळे गट तयार केले आहेत। या गटात कामा संघटनेचा समावेश नसून असा काही सर्वे सुरू आहे हे अजूनही माहीतही नाही। या सर्वेक्षणात कामा संघटनेला का सहभागी करून घेतले नाही अशी खंत यावेळी कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। त्याचप्रमाणे कर प्रणालीबाबत बोलताना LBT सर्वात वाईट आहे। राज्यात सर्व उद्योजकांना समसमान कर लावावेत असेही सांगितले। आमचा स्मार्ट सिटीला विरोध नाही, मात्र स्थानिक उद्योजकांकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटी बनवू शकत नाही असेही अध्यक्ष काटेकर यांनी सांगितले। यावेळी संघटनेचे खजिनदार SY जोशी आणि सेक्रेटरी MB केळकर उपस्थित होते। तर या होत्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।